दैनिक चिंतन 7 ऑक्टोबर. रोजचा अहवाल. वैयक्तिक निरीक्षण करणे चालू ठेवले. 12 पायऱ्या व 12 रूढी. पान क्रमांक 78. अंग्रेजी. जेव्हा जेव्हा आपण अस्वस्थ बेचैन असतो, मग त्यामागील कारण काहीही असो, त्या ठिकाणी प्रत्येक वेळी आपला काहीतरी दोष असतोच. 10व्या पायरीत सांगितले गेलेले हे प्रमाणभूत आध्यात्मिक तत्त्व मला पुढे असेही सांगते की ह्या गोष्टीला अपवाद नाहीत. इतरांचे वागणे कितीही असमर्थनीय असले तरी नकारात्मक प्रतिक्रिया न करण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या स्वभावातील काहीही घडत असले तरी माझ्या अंतरंगात काही होत आहे, यातून पाहिजे ते निवडण्याचे विशेष हक्क व जबाबदारी माझ्याकडेच आहे. मी माझ्या वास्तविकतेचे स्वतःच निर्माता आहे. जेव्हा मी माझ्या व्यक्तित्व निरीक्षणाची यादी करतो, तेव्हा मला कळते की मी दुसऱ्याचे विषयामध्ये बनविणे थांबवले पाहिजे. जर मी इतरांना पारखत असेन, तर त्यात मी स्वतःलाच परखत आहे, असे समजणे रासत. जो कोणी मला अस्वस्थ करीत असतो, तो माझा शिक्षक असतो. मला त्याच्याकडून अथवा त्याच्याकडून बरेच शिकता येते. मी त्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे.